नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत पनीर पराठे. दोनच पराठे बनवायचे आहेत. त्याच हिशोबाने पनीर मी किसून घेत आहे आणि पनीरवर थोडं चीज होतं ते पण किसून घेतलेलं आहे आणि तव्यावर थोडंसं तेल टाकून थोडं जिरं टाकून घ्यायचं आणि जिरं तडतडलं की कांदा आणि हिरवी मिरची मस्त टाकून घ्यायची आणि चांगली सॉफ्ट होऊ द्यायची आणि किसलेलं पनीर त्यावर टाकून घ्यायचं आहे. आणि हे पाहू शकता पनीर आणि थोडं चीज होतं ते टाकून घेतलेलं आणि त्यावर मीठ आणि हळद टाकून घ्यायची. छान असा रंग येतो आणि वरून कोथिंबीर टाकायची. पनीर पराठे हे खूपच खायला छान लागतात आणि मुलांच्या डब्यावर द्यायला खूपच अप्रतिम ऑप्शन आहे तुमच्याजवळ. आणि अशा प्रकारे पनीर पराठे करा. पाहू शकता असे भाजून जर थोडं पनीर फोडणीमध्ये टाकून जर केलं तर पराठ्याची चव अधिकच वाढते. नाहीतर कच्चे पण असे पनीरचे पराठे बनवतात, पण अशा प्रकारे करून पहा, खूप छान असे पराठे लागते. आणि थोडा कणकीचा गोळा घेऊन चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्यावर थोडं तेल टाकून मस्तपैकी सर्व चपातीला लावून घ्यायचं आहे आणि जे सारण बनवलेलं आहे पनीरचं ते त्यावर टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या आकाराचे पराठे बनवायचे आहे तुम्ही त्या आकाराचे बनवू शकता. तर मी गोल आकाराचेच बनवलेले आहे. तर अशा प्रकारे पुरणाचं सारण जसं भरतो तसे भरून घ्यायचं आहे आणि मस्त हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा हा थोडा जाडसरच असतो आणि हलक्या हलक्या हाताने लाटून घेतल्यावर पाहू शकता मस्तपैकी असा ट्रान्सपरंट पराठा दिसत आहे. आतमधलं सारण पाहू शकता किती छान असं दिसून येत आहे. आणि हे पराठे मस्त खरपूस असं भाजून घ्यायचे, वरून तेल लावून घेतलेलं. आणि पाहू शकता मस्त रेडी झालेले पराठे शौच्या डब्यासाठी बनवलेले आहे. आणि हे पाहू शकता कलर पहा किती छान आला. खायला तर खूपच छान झालेले आहे. आतमध्ये सुद्धा असं मस्त सारण बसलेलं पराठ्याचं पनीरचं. आणि हे पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.